आणि या सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्याला सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये भिजवण्यासाठी लाईट देतं काय? सामान्य गोरगरीब माणसाला 100 युनिट पर्यंत लाईट फुकट देतं काय? हे कशाचं लक्षण आहे? आणि हे आपल्या राज्यामध्ये का घडत नाही याचे तुमचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझ्याही मनामध्ये ही भाव, ही भूमिका ज्या वेळेला येते त्यावेळी मी सभागृहामध्ये या राज्यामध्ये कुणाच्या तरी मनामध्ये येणार आहे का नाही, कुणाला तरी हे वाटणार आहे का नाही, आज ही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जर वीज, पाणी, रस्ते हेच मिळत नसेल, राज्य चालवताय कशासाठी? हे राज्य चालवण्यासाठी कुणाला तरी द्या. कोणतरी शिक्षित असेल, कुणाच्या मध्ये तरी कुवत असेल. निवडणुका जिंकण्याचं तंत्र म्हणजे काय? राज्य चालवण्याचं तंत्र नाही. काय या पंजाब मध्ये आरोग्याच्या सुविधा शरीराला 10 लाख रुपयापर्यंत आपल्यामध्येच का असं आहे की अमुकच रोग असला तर त्याचं फुकट होईल, तमुकच नसेल तर त्याला जीवच द्यावा लागेल, किडनीच विकावी लागेल. ज्यांनी शक्य केलं, एक ते शिक्षित असले पाहिजेत, बुद्धिमान असले पाहिजेत, त्यांच्या मनामध्ये ती तळमळणारी भाव असला पाहिजे. राज्य कुठल्या दिशेने जाणार आहे? जर सामान्य माणसाला संध्याकाळचीच लाईट लागते, संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये जर लाईट नसेल तर मग या राज्यामधलं सरकार नावाची गोष्ट जिवंत आहे का नाही? मग तुम्ही काय निर्मिती केली, काय नियोजन केलं, काय आम्हाला दिलेलं आहे? सरकारचा कुठलाही दवाखाना जातोय, अरे ज्या गोरगरिबाला कुणाला चांगल्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी पैसे नाहीत, मोलमजुरी करून खातायत म्हणूनच ते मराठी शाळेमध्ये आहे. काय त्या मराठी शाळेची अवस्था आहे? सरकार नावाची गोष्ट जिवंत असल्यानंतर आपल्याला जर या सरकारी शाळेमध्ये मुलगा घालू वाटत नसेल, एखाद्या अकलूजच्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा माळशिरसच्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा सोलापूरच्या सिव्हिलमध्ये किंवा ससूनमध्ये जर एखाद्याला मी कितीही खात्री दिली की तुला काय होणार नाही, तू दुरुस्त होशील, तुला फुकट ऑपरेशन करून देतो, तर आमदार साहेब तिथनं माणूस जिवंतच माघारी येत नाही. ही सरकारी दवाखान्याची अवस्था आहे. गरीबातला गरीब सुद्धा माणूस. मग तुमच्या सरकारी शाळा नीट नाहीत, सरकारी आरोग्याची शटर नीट नाहीत, मग सरकारचं काय चांगलं आहे? वीज नीट नाही, सरकारच्या फक्त नोकऱ्या चांगल्या आहेत तुमच्या, बाकीचं काहीच नाही. काय सामान्य काय सरकारचं तुम्हाला चांगलं वाटतंय? मला सरकार नावाची चीज या राज्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये हे राज्य चालावं, प्रगतीकडे जावं, ह्या शेतकऱ्याला सुखाचे दिवस यावेत. अरे डासानं फुडून माणूस, ते शिंदे काकू पुरदावड्याच्या आल्या होत्या, त्यांच्या हातावरती मी अक्षरशः पाहिलं, सुई एवढी सुद्धा जागा नव्हती, इतक्या डासाने फोडून काढलं होतं. का मलेरिया होणार नाही? काय रोगामध्ये एखाद्याचा जीव जाणार नाही? आणि कितीतरी लोक गरीब मेली, काय तुमच्या बापाचं जाणार आहे? सरकारच्या जाणार आहे? कुणाचं जाणार आहे? आणि जर तुम्हाला या लाईटचं नियोजन करता येत नसेल, तुम्ही एकदम लगेच ती 30 एम्पियरच्या पुढे गेलं की बंदच झालं पाहिजे. अरे सुरुवातीला 50 एम्पियर द्या, त्यानंतर तुमची प्रगती करा. हिटर वगैरे असतील ते काढा. तुम्ही काहीच काम करणार नाही, फक्त पगारच खाणार.
आणि मग आम्हाला बाकीचे 20 तास लाईट कुणाला लागते, कशाला लागते? घरामध्ये माणसं उकडून मरायला लागली, मच्छर चावतायत, झोपता येत नाही, जेवता येत नाही, अभ्यास करता येत नाही, स्वयंपाक करता येत, धारा करता येत नाही. 10-20 गुरं घेतलेले, नवरा बायकोचे भांडणं त्या ठिकाणी कोण धारा करणार? काय परिस्थिती घराघरामध्ये तुम्ही भांडे लावले, नवरा बायको मध्ये लावले. ही परिस्थिती तयार झाली गाव रानावनामध्ये, वाड्या वस्त्यावरती. आज एकमेव त्या तुम्ही 8 तास लाईट देतो म्हणला, अरे आहे का 4 तास? किती वेळा ट्रिप होते? अरे बंद पडले तर करून बघायला जाता का? तार तुटली तरी बघता का? झाडात गेलंय का बघता का? फाटा तोडावा पाहता का? काय करत नाही. त्याची त्या दिवशी गेलेली लाईट गेली. परवा संध्याकाळपासून पिली विभाग बंद आहे. काल दुपारपर्यंत कुणाचा मोबाईल रिचार्ज काय करता येत नाही. कधी हे सरकारचा डोळा हे एमएससीबीचं सबस्टेशन पिटवून देऊन याचा जाळ 1000 फूट वर गेल्याशिवाय ह्या सरकारला दिसणार आहे का नाही? सरकारला का कधी काय केलं म्हणजे दिसणार आहे? अरे किती जणांचा जीव गेलं? कुणी आता आमदारनं जीव दिला म्हणजे तुम्हाला कळणार आहे का? तुमच्यामध्ये काही संवेदना आहे का नाही? अरे मग सरकार ते कशाला आम्हाला पेटवायला लागायचं आहे का? ते चुलीत घाला ना. कशाला पाहिजे आम्हाला सरकार नावाची गोष्ट? त्याला काहीच देता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी वॉर्निंग देतोय, येणाऱ्या 5 दिवसामध्ये तालुक्यामध्ये टप्प्याटप्प्याने एक बी गावामध्ये एक बी रानातली सिंगल फेजची वाडी वस्ती एक पण घर अंधारामध्ये राहता कामा नये. 6 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही पहिल्यांदा 50 अँपिअर पर्यंत लोड सेट करा. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 10-15 दिवसांवर आणा, 35 वरती आणा. हे तुमचं काम आहे, तुमची जबाबदारी आहे. तालुक्यामध्ये जवळजवळ 400 स्टाफ आहे. तुम्ही प्रत्येकाला काम वाटून द्या. त्या ठिकाणी धारा काढण्याची किमान आणि त्याला लाईट, त्याचा पंखा, त्याला झोप तरी लागली पाहिजे. त्याला जेवण बनवता आलं पाहिजे. आणि काय व्यवस्था करायची ती करा. कोण सिंगल फेज मोटर चालू करते ते जप्त करून आणा. पण ही सिंगल फेजची लाईट ही असलीच पाहिजे. आणि जर ती तुम्हाला देता येत नसेल तर या तालुक्यामध्ये एकाही कर्मचाऱ्यानं या एमएससीबी मध्ये थांबायचं नाही. सगळा तालुका खाली करायचा. आम्हाला दुसऱ्या वेळेला लाईटच नको आहे. आम्हाला लाईट लागते ते संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्येच लागते. आणि तीच देत नसाल तर तुमच्या लाईटला काय आग लावायची आहे? कशासाठी वीज वितरण कंपनी आणि पारेषण हे कशासाठी ठेवलेलं आहे? काय याची गरज आहे? अरे तुम्ही काय करणार आहात? त्याचं नियोजन काय आहे हे या ठिकाणी आपण सांगावं. तुम्हाला आम्ही निवेदन देऊ आणि या निवेदनानुसार या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. हे काय नुसतं एका दिवसाचं किंवा तुम्हाला मोर्चा काढून आंदोलन नाही. आम्हाला ही लाईट मिळाली पाहिजे आणि त्यासाठी जे काय करावं लागेल ते करण्याची या सगळ्यांची तयारी आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 100, 200, 500 लोक आले असतील. उद्या 25,000 लोकांनाही आवाहन केलं तर त्या ठिकाणी ते लोक येऊ शकतात. प्रत्येक गावखेड्यातल्या माणसाला त्याच्या वेदना, त्याचे चटके, त्याचे हाल त्या ठिकाणी मी पाहतोय. आणि म्हणून तुम्हाला सन्मानाची विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तरुण किंवा अटक कामाला फार मोठी गोष्ट नाही. आयुष्यामध्ये अनेक प्रसंगामध्ये किंवा अनेक या सामान्य माणसासाठी आम्ही तुरुंगामध्ये गेलेलो आहे आणि ती जाण्याची आमची भूमिका आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला संध्याकाळी 6 ते 10 ही लाईट असते. 10ला घालवा,
तुमचं लोडशेडिंग पुन्हा करा, दुपारी करा, सकाळचं करा, 6 नंतर करा. आम्ही सकाळी 6 पर्यंत धारा काढून घेऊ. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये काय लवकर धारा काढू, तासभर 7 वाजेपर्यंत काढू.